रूम नंबर 102 आणि ठिकाण गुलमोहर रेस्ट हाऊस धुळे. दरवाजा बंद, टाळा लावलेला रूम आणि आतमध्ये होती तब्बल 1,84,00,000 रोकड. आणि दरवाजा बाहेर उभा होता एक माजी आमदार अनिश गोटे आणि त्याच्यासोबत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक. पोलिसांना त्यांनी फोन केला पण प्रतिसाद भेटला तो 0. आणि इथूनच सुरू झालं एका सिनेमॅटिकचं लाईव्ह शूटिंग. त्याचं झालं असं, 22 आमदारांचं शिष्टमंडळ विकास कामाच्या पाणीसाठी धुळे आणि नंदुरबार येथे दौऱ्यावरती गेलं होतं. त्यातली 11 आमदार पोहोचले ते थेट धुळ्यामध्ये आणि तेव्हाच सरकारी विश्रामगृहामध्ये बुकिंग केलं गेलं ते रूम नंबर 102चं. आणि बुकिंग कुणाच्या नावावर तर अर्जुन खोतकर यांच्या पेयच्या नावावरती. परंतु त्या रात्री त्या रूम मध्ये काहीतरी वेगळंच शिजत होतं. अनिल गोटेंना खास माहिती मिळते की शासकीय अधिकाऱ्यांकडून आमदारांसाठी सप्रेम भेट म्हणजेच रोकड गोळा केली जाते. आणि मग गोटे थेट त्यांच्या समर्थकांसोबत पोहोचतात ते रेस्ट हाऊस मध्ये. परंतु रूमला मात्र टाळं असतं आणि पेय देखील गायब असतो. परंतु गोटेंनी तिथेच खुर्ची टाकली आणि पहारा दिला आणि यंत्रणांना फोन सुरू केले. 2 ते 3 तास उलटून देखील त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ना पोलीस ना महसूल अधिकारी. दरम्यान शिवसैनिक गोटेंच्या सोबत ठिय्या देऊन बसले होते. रात्र वाढत गेली, तणाव चढत गेला आणि मग शेवटी यंत्रणांना जाग आली आणि मग रूम उघडली गेली आणि आतमध्ये होती रोकडच रोकड. 12 पैशांनी भरलेल्या बॅग आणि त्यातली मग मोजणी सुरू झाली, ते देखील मशीनवरती. रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत हा हाय व्होल्टेज ड्रामा चालू होता आणि शेवटी आकडा समोर आला तो थेट 1,84,00,000. पण गोटे म्हणतात हा आकडा खोटा आहे, कारण आतमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त रोकड असल्याचं गोटे सांगतात. गोटेंनी स्पष्ट आरोप केलेत की हे पैसे विकास कामांच्या चुका झाकण्यासाठी आमदारांना वाटले जाणार होते. सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळी हातात हात घालून हे भ्रष्टाचाराचं नवं मॉडेल उभं करत आहे, असं देखील गोटे म्हणताय. आणि गोटेंनी थेट नाव घेतलं ते विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे. त्यांच्या खासगी पेयचं बुकिंग आणि त्याच रूम मधली ही रोकड. गोटेंचं म्हणणं आहे की हे सर्व जुळवलेलं स्क्रिप्टेड ऑपरेशन होतं. परंतु खोतकरांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. खोतकर म्हणतात की अनिल गोटे हे आरोपांमध्ये मास्टर आहेत. त्यांची ही जुनी सवय आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, असं खोतकर सांगतात. परंतु याच्यावरतीच गोटे थेट सवाल करतात की मग ही रोकड कोण देत होतं आणि कुणासाठी, याचा तपास झालाच पाहिजे व सर्व माहिती जनतेसमोर ही यायलाच हवी. धुळेच्या गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये एक पॅकेज डील पकडली गेली आहे. नावं मोठी मोठी आहेत आणि सावल्या मात्र गदड. परंतु रोकड मात्र आता जप्त करण्यात आली आहेत. तसंच हा फक्त ट्रेलर आहे, कारण पडद्यामागे अजून किती बॅगा भरल्या जात आहे आणि किती रूम बुक होत आहे हे बघावं लागणार आहे. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.